नमस्कार माऊली. सिंपल आयुष्य या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडचं नाव आहे देवा काळजी भाग 2. मागच्या भागात आपण बघितलं ते पप्पांच्या आजारपणात मी गावाला जाऊन कसं ॲडजस्ट झालो आणि ह्या भागात त्याच्या पुढे तर 15 तारखेला पप्पांना कणकवलीच्या मस्कर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर धनेश मस्कर हे पप्पांना ट्रीटमेंट देत होते. काही काही डॉक्टर हे खरंच धन्वंतरीचा अवतार असतात. त्यातलेच एक म्हणजे डॉक्टर धनेश मस्कर. आजकाल 90% डॉक्टर हे सर्वप्रथम पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना घाबरवून सोडतात, आपला बिझनेस मांडतात. त्यापेक्षा संपूर्ण विरुद्ध असे हे डॉक्टर मस्कर. खरं बघायला गेलं तर त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे त्यांची आई, वडील, बहीण हे सर्वजण एका सामाजिक भावनेतून काम करतात. पप्पांच्या 2 दिवसांच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये या पूर्ण फॅमिलीने कुठेही आम्हाला घाबरवलं नाही. कधीच अननेसेसरी औषधं दिली नाहीत. नको तेवढे भरमसाठ रिपोर्ट काढायला लावले नाहीत. अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून डॉक्टर धनेश मस्कर अगदी शांतपणे सगळं समजावून सांगत होते. सर्वप्रथम त्यांनी मला सीटी स्कॅन करण्यासाठी सांगितलं. आता सीटी स्कॅन म्हटल्यावर पेशंट आणि पेशंटचा नातेवाईक अगदी घाबरून जातो. पण हे सीटी स्कॅन आपण का करतोय हे अगदी त्यांनी 5 मिनिटं आम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करून सांगितलं. मग मीही मनात मंत्र म्हटला, देवा काळजी. स्कॅनचा प्रायमरी रिपोर्ट आल्यावर डॉक्टर मस्कर स्वतःच म्हणाले की रिपोर्ट नॉर्मल आहेत. तरी पण मी एकदा स्पेशलिस्टला दाखवतो. म्हणजे मग येणारी चक्कर आणि होणाऱ्या उलट्या या फक्त आणि फक्त सर्वायकल स्पॉन्डिलिसिसमुळे होतात की अजून कोणत्या कारणामुळे होतात ते कन्फर्म होईल. पप्पांना ॲडमिट करून त्यांच्यावरती इलाज चालू झाले. डॉक्टरांची आई म्हणजे अगदी 70 पार केलेली बाई, सफेद केसातली, साध्या साडीतली. त्यांना बघता क्षणी मला सुधा मूर्तींची आठवण झाली आणि त्या त्यांच्याप्रमाणेच भासल्या. बोलणंही अगदी तसंच, एकदम शांतपणे. पप्पांचे आतापर्यंतचे रिपोर्ट बघून त्यांनी शांतपणे ट्रीटमेंट आम्हाला एक्सप्लेन केली. व गोळ्यांचा पहिला डोस दिला. मी म्हटलं थांबा जरा, मी खालून बिस्लेरी घेऊन येतो. अहो कशाला हवी बिस्लेरी? आमच्याकडे आरो फिल्टर आहे, त्याचंच पाणी प्या. आम्ही सुद्धा त्याचंच पाणी पितो. उगाच बिस्लेरीसाठी तुम्ही पैसे वाया घालू नका. आतापर्यंत कोणत्याही डॉक्टरच्या तोंडून मी हे वाक्य ऐकलं नसेल. एवढ्यात एक नर्स आली. तुम्हाला सुरुवातीला डिपॉझिट भरावं लागेल असं तिने सांगितलं. मी विचारलं की तुमच्याकडे क्रेडिट कार्डची मशीन आहे का, कारण माझं गुगल पे मध्ये त्या दिवसाचं लिमिट संपलंय. त्यावरती डॉक्टर मस्करांच्या आई म्हणाल्या, पैशाची अजिबात काळजी करू नका. आज नाही भरता आलं तर उद्या भरा, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून ती माऊली पुढच्या पेशंटला बघण्यासाठी निघून गेली. मित्रांनो, कुठे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट व्हायच्या आधी 50,000 हजाराचं डिपॉझिट भरावं लागतं, तर कुठे कणकवलीतलं हे हॉस्पिटल जे विदाऊट डिपॉझिट पेशंटची ट्रीटमेंट चालू करतं देखील. जगात चांगुलपणा अजूनही टिकून आहे. थोड्या वेळाने डॉक्टर मस्कर मॅडमनी मला बोलवलं. पप्पांना कोणत्या गोळ्या चालू आहेत त्या रिव्ह्यू केल्या आणि त्याचप्रमाणे नवीन गोळ्या प्रिस्क्राईब केल्या. हे करत असताना उगाच कोणत्या तरी अननेसेसरी गोळ्या देणं किंवा आधीच्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या फोडून स्वतःच्या गोळ्या देणं ह्या सर्व गोष्टी त्यांनी टाळल्या. मी मेडिकल फील्डमधला असल्या कारणाने माझ्या ते पटकन लक्षात देखील आलं. न राहून मी मॅडमना म्हणालो देखील. त्यावर आम्ही उगाचच भरमसाठ गोळ्या देत नाही, आधी चालू असलेल्या गोळ्या ॲडजस्ट होतात का तेच बघतो आणि त्याचबरोबर नवीन गोळ्या देतानाही शक्यतो जेनरिक औषधच देतो. त्यामुळे पेशंटचे पैसे देखील वाचतात. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या 40 वर्षाच्या तपश्चर्येची साधना दिसत होती. मी तिथेच उभं राहून त्यांचं काम बघत होतो आणि त्यांचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारलं. मग 40 वर्षापूर्वी त्यांनी हे हॉस्पिटल कसं चालू केलं, किती अडचणी आल्या आणि हे सर्व करताना एकच तत्व मनाशी, ते म्हणजे
पेशंटची मनोभावे सेवा, अगदी शांतपणे. त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना न घाबरवता समजावून सांगणे, वायफळ औषधं, नको असलेल्या टेस्ट, हे सगळं त्यांच्या माथी न मारणे आणि गरीबातल्या गरीब पेशंटला त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून न टाळता उपचार देणे आणि जेवढी शक्य असेल तेवढी त्याला मदत करणे, या सर्व गोष्टी अगदी बारकाईने जुन्या झालेल्या पुस्तकाचं जसं एक-एक पान आपण सावकाशपणे उघडतो, तसं त्यांनी मला ते वाचून दाखवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर धनेश मस्कर 11 वाजता राऊंडला आले. पप्पांचे सर्व रिपोर्ट आणि तब्येत बघून त्यांनी मला एक सुखद धक्का दिला. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण यांना डिस्चार्ज देऊया. म्हणजे 24 तासात पप्पांना डिस्चार्ज मिळणार होता. हेच जर मी मुंबईतल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असतं, तर निदान 2-4 दिवस तरी त्यांनी आमचा पाहुणचार घेतला असता. मी मनातून देवाचे आभार मानले. एव्हाना कोळशीतले आमचे शेजारी, साटम काका, परब काका हे सगळे हॉस्पिटलमध्ये आले. मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती केली, काळजी करू नका आणि हॉस्पिटलमध्ये थांबायची तर अजिबात गरज नाही. उगाच सर्वांनी पॅनिक होऊन, स्ट्रेस घेऊन काहीच अर्थ नाहीये. आणि सर्वांना ते पटलं सुद्धा. राणे परिवार या आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मी वेळोवेळेला अपडेट देत होतो. त्याचा फायदा असा झाला की पॅनिक होऊन येणारे नातेवाईकांचे फोन पूर्णपणे बंद झाले. आता तेही टेन्शन फ्री. खरं तर हॉस्पिटल म्हटलं की आपण उगाच पॅनिक होतो आणि मग डिसिजन घ्यायला चुकतो. बरं, या सर्व प्रोसेसमध्ये मुद्देसूद डिसिजन घ्यायला मदत करणारे लोक फार कमी असतात आणि घाबरवणारे जास्त असतात. यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. ते आपले काळजीपोटी बोलतात. यातलीच एक गंमत सांगतो. अशाच एका नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी मी गेलो होतो. 7-8 जणांचा घोळका ऑलरेडी जमला होता आणि त्यातलाच एक पुढाकार घेऊन बोलत होता. असाच आजार माझ्या मित्राच्या बायकोला पण झाला आणि 2 दिवसात ती गेली की हो. डॉक्टरांना कळलंच नाही कशी ट्रीटमेंट द्यायची ते. कपाळ. आता हॉस्पिटलमध्ये उभे राहून पेशंटच्या नातेवाईकांसमोर जर असं बोलणं आपण करणार आहोत, तर हे कोणत्या स्वभावाचं लक्षण आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. तर आता या सर्वांना हॉस्पिटलमधून मी घरी पाठवलं. आता संध्याकाळपर्यंत पुष्कळ वेळ माझ्याकडे होता. मग काय करायचं म्हणून हॉस्पिटलमध्येच ॲडमिट झालेल्या एका पेशंटच्या नातेवाईकांशी गप्पा मारायला लागलो. मग बोलताना लक्षात आलं की त्यांची परिस्थिती फार नाजूक आहे. ते गृहस्थ मोलमजुरी करून आपला संसार चालवत आहेत आणि त्यात त्यांच्या वडिलांचंही आजारपण. गेल्या 10-12 वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची ही जवळपास 20वी वेळ. 2-3 वेळा तर त्यांच्या वडिलांना डॉक्टर मस्करांनी मरणाच्या दारातून खेचून आणलं. कित्येक वेळा तर पैसे नाहीत म्हणून नॉमिनल चार्जेस घेऊन डिस्चार्ज केला. माझ्या उभ्या आयुष्यात खूप हॉस्पिटलला फिरलोय हो, पण जशी हाय ट्रीटमेंट मिळताना तशी खयच मिळत नाही. यांच्यासारखी माणसा शोधून सापडायची नाही. हे सांगताना त्या भाऊंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डिस्चार्ज फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी मी आणि पप्पा डॉक्टर मस्करांना भेटायला गेलो. आता यापुढे कोणती काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, आहार, पथ्य हे सगळं कसं असलं पाहिजे, हे जवळजवळ त्यांनी 15 मिनिटं आम्हाला एक्सप्लेन केलं. आमच्या प्रत्येक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. डॉक्टर, मला तुम्हाला काही सांगायचं आहे, मी म्हणालो. इतर डॉक्टर फक्त हिप्पोक्राईट ओथ घेतात, पण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने ही शपथ नुसती घेतलीच नाहीये, तर तुम्ही ते जगताय. खरंच कसे आभार मानू तुमचे कळत नाही. यावर ते म्हणाले, अहो आमचं कामच आहे ते. पैसे तर काय दोन्ही मार्गाने मिळतात, म्हणजे चांगल्या मार्गाने पण मिळतात आणि वाईट मार्गाने पण मिळतात. पण चांगल्या मार्गाने मिळणारा पैसा हा टिकतो आणि तो वाढतो देखील, आणि तोच पैसा मनाला समाधान देतो. रात्री शांत झोप लागते आणि हेच तत्व आम्ही पाळतोय. बाकी वेगळं असं काही नाही. हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि पेशंट बद्दलची काळजी स्पष्टपणे दिसत होती. पप्पांचं 24 तासांचं हॉस्पिटलायझेशन, सिटी स्कॅन, सलाईन, डॉक्टर व्हिजिट या सर्वांचा खर्च किती झाला माहितीये? फक्त आणि फक्त
11,800 रुपये. आणि हेच मी मुंबईतल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये केलं असतं तर ते बिल निदान 60-70 हजाराच्या घरात गेलं असतं. इथे प्रश्न केवळ पैशाचा नाहीये, तर इतके पैसे मोजून सुद्धा डॉक्टर पेशंटला कसे घाबरवतात. कित्येक वेळा तर पेशंटच्या नातेवाईकांबरोबर बोलण्यासाठी त्यांना वेळही नसतो. पैसे भरण्यासाठी सतत सतत ससेमिरा पाठी लागलेला असतो. या सर्वांच्या उलट 1982 पासून पेशंटच्या सेवेचे व्रत अंगीकारलेलं मस्कर हॉस्पिटल कणकवलीत दिमाखात उभं आहे. पप्पांचा या हॉस्पिटलायझेशनचा प्रत्येक क्षण मी जगलोय. हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांची परिस्थिती आणि त्यांनी गमावलेला आत्मविश्वास आणि त्याविरुद्ध केवळ 24 तासांच्या आत त्यांच्या प्रकृतीत झालेली असामान्य सुधारणा आणि 10 पटीने जास्त कमवलेला आत्मविश्वास, हे सगळं मी जवळून अनुभवलंय. या सगळ्या प्रवासात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बऱ्याच लोकांनी, नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी मला भरभरून मदत केली. गोवर्धन पर्वत उचलायचं धाडस जरी मी एकट्याने केलं असलं तरी प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीनुसार का होईना पण थोडा तरी भार उचललाच. आमचा शिरी सकाळी सकाळी पेज घेऊन आला हॉस्पिटलमध्ये. परब काका पहिली गाडी पकडून बांदिवड्याहून कणकवलीला आले. मंगल आत्याने अगदी सकाळीच शिरा पाठवून दिला. पप्पी आत्याने संपदाला सांगून रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. मी आणि पप्पा घरात नसताना सुरेखा काकी, गीता काकी, छाया यांनी घराची, हनीची, मन्याची, सगळ्यांची काळजी घेतली. झिलू काका न चुकता सकाळी 7 वाजता गायींचा गोठा साफ करण्यासाठी आले. जे प्रत्यक्षपणे मदत करू शकले नाहीत ते मनातल्या मनात देव पाण्यात ठेवून बसले होते. मी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत फोन करण्यासाठी शिवशिवणाऱ्या आपल्या हातांना आणि मनाला आवर घालत माझ्या अपडेटची वाट बघत होते. मित्रांनो, प्रत्येक क्षणाला आयुष्य आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं. ते फक्त शिकता आलं पाहिजे. चांगले क्षण असो किंवा वाईट क्षण असो, ते भरभरून जगता आले पाहिजे. आणि ते जगताना मनामध्ये फक्त एकच मंत्र म्हणा, देवा काळजी. धन्यवाद. माऊली, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आणि असंच प्रेम आपल्या या चॅनलवरती करत राहा. धन्यवाद.